मित्रांनो, ही बघा फिल्म सिटी आहे. हे बघा इकडे समोर व्हॅनिटी व्हॅन लागलेल्या आहेत, जनरेटर व्हॅन आहेत. कारण शूटिंगसाठी लागणारे जे पॉवर असते ते जनरेटर व्हॅन म्हणूनच क्रिएट केली जाते. आणि व्हॅनिटी व्हॅन जी असते ती कलाकारांसाठी असते. रिलॅक्समध्ये कलाकार बसलेले असतात. जर समजा शूट नसेल, सीन नसेल, तर ब्रेक वगैरे जर झाला तर ते काही कलाकार असतात तर ते अशा व्हॅनिटी व्हॅन ज्या आहेत त्या पाठीमागे जनरेटर व्हॅनच्या मागे त्यामध्ये बसून आराम करतात, जेवण करतात. हा जो सेट आहे मित्रांनो, हा सेट छोटी सरदारनी जी सिरियल होती ना, हा तिचा आहे. आणि आता सध्या तिचं शूट बंद आहे, त्यामुळे इथे आता खूबसूरत नावाची एक सिरियल आहे हिंदी, तिचं शूट चालू आहे. हा सेट आहे. हा सगळा फिल्म सिटी परिसर आहे. किती मस्त जंगल आहे. आणि या जंगलातून फार असं जे कॅमेरामॅन असतात त्याचं सौंदर्य त्या कॅमेऱ्यात टिपलं जातं. हे सगळं इथे पण हा सेट आहे. तर चला, मी जो आलेलो आहे आज फिल्म सिटीमध्ये मराठीच्या सेटवर एका सिरियलच्या शूटसाठी, ते तुम्हाला दाखवत आहे. आणि गंमत म्हणजे जर आपण फिल्म सिटीमध्ये जर आलात तर इथे जे मरकट चाळे जे करणारे कलाकार तर असतातच, पण ओरिजिनल मरकट जे आहेत म्हणजे माकडं, ती तुम्हाला नक्की त्यांचं दर्शन घडेल आणि ते तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा, 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 हे बघा. झाडावरून इकडून तिकडे, तिकडून इकडे अशा उड्या मारतात. तुम्हाला ते ज्या शूटला आलेलो आहे त्याचं मी पोस्टर दाखवतो, ज्या सेटवर आलेलो आहे ते म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं. आणि त्याच्या मागेच एक माकड आहे, त्याच्या मागे माकडाचं पिल्लू पण आहे. आतमध्ये सेट लागलेला आहे. हा बघा, मी एंटर केलेला आहे, गाडी पार्क केलेली आहे. हे बघा, हे बघा, ही सगळी माकडे बघ. माकडांचं एकदम फुल मजा घेतात. इकडे इकडे तिकडे काही खाण्याच्या शोधात येतात, काही पाणी पिण्याच्या शोधात येतात. अशी ही बघा, ही अशी. आणि त्यांच्याबरोबर त्यांची पिल्लंही असतात. हे बघा, हा रस्ता जो पुढे गेलेला आहे तो पुढे एक डोंगराजवळ जातो. तिथे काय म्हणतात त्याला, ॲक्सिडेंट सीन असतात. जंगलात लुटालुटीचे जे प्रकार असतात त्याचंही शूट केलं जातं. ॲक्सिडेंटचे सीन असतात ते शूट केले जातात. फाईट सीन शूट केले जातात. इकडे पुढे जर पुढे गेल्याच्यानंतर खूप बऱ्यापैकी असं घनदाट थोडं जंगल आहे. आणि लोक अशी येतात. सध्या असं आहे, मस्त वातावरण आहे, शांत. मुंबईच्या धकाधकीतून जर खूप असं तुम्हाला कंटाळा आला असेल तर इकडे तुम्ही एक फिरायला, चक्कर मारायला सुद्धा तुम्ही येऊ शकतात. ही बघा, ही बघा, ही माकडं बघा, हे बघा, पिल्लू पण आहे माकडाचं. ठीक आहे, आतमध्ये गेल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्कीच पुन्हा एकदा दाखवेल. तोपर्यंत मित्रांनो, आपण आता सेटच्या ठिकाणी आलेलो आहे. गेटमधून एंटर झालेलो आहे. आणि इथे जनरेटर व्हॅन आहे. ही आहे. हे जो आहे हा सेट मोठा, ही हवेली दाखवलेली आहे. मोठा त्यांचा वाडा जो आहे, वर्षा उसगावकर वगैरे जे आहेत कलाकार, त्यांचा मोठा वाडा दाखवलेला आहे. असं आहे. तसंच इकडे दुसरा पण सेटअप लागलेला आहे. मस्त इथे छान असं दिसतंय वातावरण. थोडंसं असं आभाळ भरून आल्यासारखं वाटतंय.
आणि शक्यतो रात्री थोडा पाऊस पडला, तसंच मला वाटतं आजही थोडासा पाऊस पडेल असं वाटते. सगळं आहे ते ओके. शूटसाठी कॅमेऱ्याची सेटिंग चालू आहे आणि सेटवरील गणपतीचं मंदिर आहे. प्रत्येक सेटवरच असतं मुळात. कसं मस्त छान असं मूर्ती बसवलेली आहे, साफसफाई वगैरे सगळी झालेली आहे. एक कॅमेरा असिस्टंट आहेत, आहे सगळं. इकडे काही कलाकार मंडळी बसलेली आहेत, ज्युनियर कलाकार आहेत. या सगळ्या कलाकारांसाठी रूम दिलेले आहेत. ही मला दिलेली रूम. मी माझ्या रूममध्ये एंटर झालेलो आहे. हे टॉयलेट आहे. हे मेकअपचं सेटअप लागलेलं आहे आणि चेअर आहे, ते बसून आपण मेकअप करू शकतो. AC रूम असते, AC आहे, बेड असतो, तुम्ही आराम करू शकता. ही विंडो ठेवलेली आहे आणि आपण हिला खोलू शकतो, पण आता नको आहे खोलायला, कारण थोडंसं हार्ड आहे ती, त्यामुळे खोलत नाही. ओके, चला, थँक्यू.